नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी उपवासाची पराठे ही रेसिपी दाखवत आहे. आपल्याला साबुदाणा खिचडी, बगरीची खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो, साबुदाणा वडे. मग अशा प्रकारे आपण आता ह्या साबुदाण्याचे पराठे करून, आणि पराठे आणि पुऱ्या दोन्ही पण होतात या साबुदाण्याचे. चला तर मग हे कसे करायचे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. आता हा मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता तो असा मंद गॅसवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हा आपण मंद गॅसवर भाजून घेऊया. आता आपला साबुदाणा भाजून होत आला आहे. आता तो आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तर बघा, आता हा मंद गॅसवर मी भाजून घेतलेला आहे. आता तो थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता याचं आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. या भाजलेल्या साबुदाण्याचं आपण बारीक पीठ तयार करून घेऊया. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण तोपर्यंत दुसरी तयारी करू. त्यामध्ये टाकण्यासाठी मी 2 बटाटे इथं उकडून घेतलेले आहे. आता आपल्याला हे 2 बटाटे सोलून आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला हा पराठा व्यवस्थित लाटता येईल असा. यासाठी आपल्याला हे बटाटा किसून घ्यायचा आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे बटाटे सोलून घेऊया. तोपर्यंत आपलं पीठही रेडी झालेलं आहे. आता हे बटाटे सोलून आपण ते किसून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर चला, आता आपण बटाटे सोलून घेऊया. आता आपलं पीठ तयार झालं आहे. आपण आता ते एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी, आपल्याला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं. आता मी अर्धा चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये जिरे पावडर टाकून घेऊया. आता अर्धा चमचा जिरे पावडर आपण टाकून घेतली. आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला आता बटाटा किसून घ्यायचा आहे. आता मी हा बटाटा किसून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे बटाटे किसून झाले की आपण या बटाट्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. वरून लागलं तर थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, नाही तर हे सर्व पीठ आपल्याला या उकडलेल्या बटाट्यामध्येच भिजवून घ्यायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे. अगदी घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजून 15-20 मिनटं आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावर एक झाकणी ठेवायची आणि बाजूला ठेवून घ्यायची. असं व्यवस्थित असं दाबून व्यवस्थित मिक्स करायचं आता हे पीठ, आणि असं घट्टसर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता या पिठावर आपण झाकण ठेवूया आणि नंतर ते अर्धा तासाने आपण आता ह्याचे पराठे आणि पुरी करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण हे पीठ झाकून ठेवूया. आता हे पीठ आपण झाकून ठेवून दिलं आहे. आता हे परत व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं बाजूला. कारण साबुदाणा हा थोडासा फुलला जातो, त्यामुळे आपल्याला हे 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि नंतर त्याचे असे पराठे करून घ्यायचे आहे. आपल्याला साबुदाणा, भगर याची खिचडी आपण प्रत्येक वेळेस करून खातो, आणि मग अशा वेळेस उपासाला आपल्याला त्याचं खायचा कंटाळा येतो. म्हणून आपण अशा प्रकारे हे पराठे याचे करून खाऊया. तर चला मैत्रिणींना, आता आपले 20 मिनटं झाले आहे. आता हे पीठ आपण परत थोडंसं मळून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला घट्ट जास्त वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा. आता बघा मैत्रिणींना, आता आपला हा पराठा लाटून झाला आहे. हा पराठा पूर्ण गोल लाटला जात नाही. तुम्हाला जर पूर्ण गोल लागत असेल कड त्याची, तर ते झाकणाने, मोठ्या एखाद्या डब्याच्या झाकणाने तुम्ही कट करू शकता.
आता अशा प्रकारे आता आपण एक एक चमचा तूप सोडून हा पराठा अगदी खमंग भाजून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हा बटाट्याचा आणि साबुदाण्याचा पराठा आपला रेडी झाला आहे. आता आपण त्याच पिठाच्या तुम्हाला मी पुऱ्या करून दाखवत आहे. तर बघा मैत्रिणींना, आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया. अशा प्रकारे आपण एकाच पिठापासून पुऱ्या आणि पराठा हे 2 रेसिपी आपण याच्या बनवू शकतो. अगदी खुसखुशीत होतात या पुऱ्या आणि खायला अगदी टेस्टी लागतात. तर तुम्ही या उपवासाला नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्स करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगादाण्याची चटणी तयार करणार आहोत. चला तर मग मी अर्धी वाटी शेंगादाणे हे भिजत घालणार आहे. आता हे भिजत घालूया आपण. आता हे 10-15 मिनटामध्ये शेंगादाणे आपले गरम पाण्यामध्ये भिजत टाकले की भिजले जातात. आता हे शेंगादाणे आपले भिजले आहे. आता आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये मिक्सरमधून काढून घेताना आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. चला तर मग आपण आता यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेऊया आणि मग हे मिक्सरला लावून त्याची चटणी तयार करून घ्या. आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी त्यामध्ये. आता आपली चटणी रेडी झाली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली आता ही शेंगदाणा चटणी रेडी झाली आहे पराठा आणि पुरीबरोबर खायला. चला मग आता आपण ती एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया, पुरी, चटणी आणि पराठा. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपल्या ह्या उपवासाच्या साबुदाण्याच्या पुऱ्या आणि पराठा ही रेसिपी रेडी झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा आणि तुम्ही या उपवासाला नक्की करून बघा अशा प्रकारचे पराठे आणि पुऱ्या. तर बघा मैत्रिणींनो, आता ही रेसिपी आपली तयार झाली आहे आणि अगदी सुंदर आणि खुसखुशीत लागते ही खायला. धन्यवाद.